नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा आवडतीचा कृषी सल्लागार कृष्णा मधुकर आवारे. आज मी तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे टोमॅटो पिकावरती चुनामुरचूची फवारणी. आपली जी काय मागची चुनामुरचूची आळवणीची व्हिडिओ होती त्यावरती अतिशय सुंदर असे प्रतिसाद भेटले आपल्याला. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुठलीही व्हिडिओ आपण जी काय तयार करत असतो किंवा शूट करत असतो ती पूर्णपणे आपल्या स्वतःच्या फील्डवरती आपण वापरून बघतो आणि फील्डवरती वापरल्यानंतरच आपण त्याचं शेतकऱ्यांना रिकमेंडेशन करत असतो. जुन्या लोकांची एक म्हणे, जुनं ते सोनं. मात्र आता तेच कुठेतरी सोनं आपण मातीमोल करत चाललेलो शेतकरी मित्रांनो. चुनामुरचूच्या फवारण्या, कारण साधारणपणे आता जी काय पावसाची परिस्थिती इथून पुढे राहणार आहे किंवा इथून मागे होती, प्लांटेशन होऊन जवळपास 15, 20, 25 दिवसाचे बरेचसे प्लॉट झालेले आहे. काही ठिकाणी अजूनही प्लांटेशन चालू आहे टोमॅटोचं. काही प्लॉट आता जुन्नरचा काही भाग झाला, साताराचा काही भाग झाला, त्याचप्रमाणे कोल्हापूर, त्याचप्रमाणे नगरचा काही भाग, या भागामध्ये टोमॅटोची मागे लागण झालेली होती. तर असे प्लॉट हार्वेस्टिंगला आहेत. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये जी काय आपली चुनामुरचूच्या आपण फवारण्या रिकमेंडेशन करतोय, गेल्या 2 वर्षापासून आपण चुनामुरचूच्या फवारण्या रिकमेंडेशन करतोय, इतके उत्कृष्ट असे रिझल्ट आहे ते आपण बघणारच आहे. पण चुनामुरचूचा वापर का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पाऊस उघडून किंवा उघडझाकीचा पाऊस किंवा लागून राहणारा पाऊस, अशा पावसाच्या वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारचे तुमचे बुरशीनाशक काम करत नाही, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. अशा बुरशीनाशकांच्या ऐवजी आपण चुनामुरचूच्या फवारण्या का घेतल्या गेल्या पाहिजे, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कारण चुनामुरचूच्या फवारणीनंतर पानाची लीफ मार्जिन ही कंटिन्युअसली व्यवस्थित तर ठेवणारच आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो पिकावरती येणारे जे काही जीवाणूजन्य करपा, त्याचप्रमाणे अर्ली ब्लाइट, त्याला अल्टरनेटिव्ह सोल्याने आपण म्हणत असतो, त्याचप्रमाणे मागच्या वर्षीचा सर्वात जास्त प्रॉब्लेम फेस करायला लागला म्हणजे गेरवा. अशा गेरव्याचा प्रॉब्लेम देखील आपण कुठेतरी त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करणार आहे या स्प्रिंग. साधारणपणे आता पुढचा विषय आहे आपला की तुम्हाला मी चुनामुरचूत का, हे तर मी सांगितलंच. पण आता पुढचा प्रश्न आहे आपला कोणकोणते रोगाचे तुम्हाला 2-3 नावं मी सांगितली, ज्यामध्ये अल्टरनेटिव्ह सोल्यानी म्हणजे लवकर येणार करपा, उशिरा येणार करपा, जीवाणूजन्य करपा, त्याचप्रमाणे तुमचा गेरवा, त्याचप्रमाणे अँथ्रॅकनोज, यासारख्या डिसीजला 100% कंट्रोलमध्ये ठेवायचं काम करणार आहे. पुढचा प्रश्न आहे की चुनामुरचूचे आपल्याला फायदे काय होणार आहे का. कारण मानव प्रवृत्ती अशी, जिथं फायदा तीच गोष्ट करणार आहे. त्यामुळे चुनामुरचूचे आपल्या पिकावरती काही फायदे होणार आहे का, हा सुद्धा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, जर कंटिन्युअसली पाऊस चालतोय आणि त्या कंटिन्युअसली पावसामध्ये जर आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे आणि चांगले मॉलिक्यूल किंवा कुठलाही मॉलिक्यूल जर कंटिन्युअस पाऊस असला तर 100% काम करणार नाही. जर तो काम करणार आहे तर साधारणपणे 2-4% तो काम करणार आहे. तर अशा पावसाच्या वातावरणामध्ये जर तुम्हाला कोणी मदत करू शकत तर फक्त चुनामुरचूत तिथं काम करू शकत, हे पण लक्षात ठेवा. चुनामुरचूत साधारणपणे जर आपल्याला स्प्रे घ्यायचे तर 21 ते 25 दिवसाच्या अंतरामध्ये आपण एक स्प्रे काढून घ्या चुनामुरचूतचा. त्याचं प्रमाण मी पुढं तर सांगणारच आहे. पण तिथून पुढल्या क्रिटिकल स्टेजेस म्हणजे फ्लॉवरिंग स्टेजेस, कारण आता जे काही मार्केटमध्ये नवीन वाण आलेले आहेत ते वाण म्हणजे कंटिन्युअसली फ्लॉवरिंग लागत असते. जर नवीन शूट निघालं, नवीन फांद्या निघाल्या तर त्याला वरती आपल्याला नवीन फुलकळी लागतच असते. त्याच्यामुळे जी काय आपली साधारणपणे 21, 22, 23, 25 दिवसाचा जो पिरियड आहे, त्याच्या पुढचा जो पिरियड हा क्रिटिकल, त्याला आपण क्रिटिकल पिरियड का म्हणतो की कारण कंटिन्युअसली फ्लॉवरिंग लागत असते. तर अशा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपण चुनामुरचूचे स्प्रे घ्यायला पाहिजे का नाही, हा सुद्धा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्या त्या प्रॅक्टिसेस झालेल्या मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. तुमच्या फ्लॉवरिंग पॅचमध्ये देखील तुम्हाला चुनामुरचूचा स्प्रे घ्यायचा आहे. जर कंटिन्युअसली पाऊस लागून राहतोय तर कुठल्याही प्रकारे घ्यायला हरकत नाही, तुम्ही बिनधास्त चुनामुरचूची स्प्रे घ्या. त्यानंतर चुनामुरचूच्या स्प्रेने फायदा आपल्याला असा होणार आहे की लीफ मार्जिन आपली सगळ्यात महत्त्वाची व्यवस्थित राहणार आहे कंटिन्युअसली. त्याचप्रमाणे जर काही बुरशीजन्य रोग किंवा बॅक्टेरियल डिसीज आपल्या टोमॅटो पिकाच्या पानावरती आले तर त्याला 100% नियंत्रित ठेवायचं काम करणारच आहे. आता बऱ्याचशा जणांचं इथं म्हणणं असं आहे की फ्लॉवरिंग पॅचमध्ये जर चुनामुरचूचे स्प्रे जर गेले तर आपली फुल ड्रॉपिंग होईल का, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग होतच नाही. कारण कंटिन्युअसली पाऊस असल्यामुळे जे काय आपण स्प्रे घेतोय ते धुवून जात असतात. मात्र चुनामुरचूत हे एकमेव असं आहे की ते पानाला कुठेतरी लटकून राहतं, त्याच्यामुळे आपली लीफ मार्जिन व्यवस्थित राहते. कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंगच्या समस्याने आपल्या युट्यूब पेजवरती तुम्ही जाऊन बघू शकता. कंटिन्युअसली पावसामध्ये शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त चुनामुरचूचे स्प्रे घेतले मागच्या वर्षी, आणि साधारणपणे एकरी 1700 ते 1800 कॅरेट निघाले.
आता सगळ्यात महत्त्वाचा विषय पुढचा की प्रमाण काय, की चुना मुरचूदचे आपण जर स्प्रे घेणार आहे तर त्याचं प्रमाण काय गेलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो 200 लिटर पाण्यासाठी मी हे प्रमाण सांगतोय. चुना घ्यायचा आहे आपल्याला 250 ग्रॅम, मोरचूद घ्यायचं आहे 500. त्यामध्ये आपल्याला जर तुम्ही 25 दिवसाच्या अगोदर जर तुम्ही स्प्रे जर घेणार आहे तर त्यामध्ये आपल्याला सल्फर घ्यायचं आहे 200 आणि झिंक घ्यायचं आहे 100. जर तुम्ही साधारणपणे 25 दिवसाच्या पुढे जर स्प्रे घेताय आणि आपला फ्लावरिंग पॅचिंगचा पिरियड सुरू झालेला आहे तर चुना घ्यायचा आहे तुम्हाला 250 ग्रॅम, मोरचूद घ्यायचं आहे 500. त्यामध्ये सल्फर जे सांगितलं मी ते सल्फर तुम्ही कॅन्सल करा. सल्फरच्या ठिकाणी सल्फरने देखील फ्लावरिंग ड्रॉपिंग होत नाही, पण मग आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी बसलेलं आहे की नाही बा सल्फरनी ड्रॉपिंग होते, तर त्याच्यामुळे सहसा सल्फर टाळा. आपल्या प्रॅक्टिसेस सल्फरनी कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग होत नाही, हे लक्षात राहू द्या. सल्फर जर तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर तिथे तुम्हाला घ्यायचा 1 किलो गूळ आणि झिंक घ्यायचं 100. हे तुम्हाला मी फ्लावरिंग नंतरचंही सांगितले, फ्लावरिंगच्या अगोदरचंही सांगितलेलं. शेतकरी मित्रांनो बिंदास जर पाऊस लागून राहत आहे, कंटिन्युअसली पाऊस आहे, तर 100% तुम्ही चुना मुरचूदची स्प्रे घ्या, कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. पुढे राहिलेला प्रश्न शेतकरी मित्रांनो की बऱ्याचशा शेतकऱ्यांना असे प्रश्न पडत आहे की चुना मुरचूदच्या फवारणीने फ्लावरिंग पॅचमध्ये जर आपला प्लॉट असेल तर कुठे आपली ड्रॉपिंगच्या समस्या आपल्याला बघायला भेटू शकता का, हा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडतोय. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देखील विचारलेले प्रश्न किंवा कॉल करून पण विचारताय. शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारची फ्लावरिंग ड्रॉपिंग ही चुना मुरचूदने होत नाही, हे लक्षात राहू द्या. पण जर तुमचा फ्लावरिंग पॅचमध्ये प्लॉट आहे आणि जर तुम्हाला चुना मुरचूदची सतत पाऊस लागून राहतोय आणि फवारणी घ्यायची तर त्यावेळेस काय करा, जे काय आपलं लिक्विड बोर्ड येत असतं मार्केटमध्ये बऱ्याचशा नावांनी, लिक्विड मोर आहे किंवा बोर्ड मोर आहे किंवा तुमचं मल्टीमोलचं जे काही लिक्विड बोर्ड हे जे आहे ते पण घेऊ शकता तुम्ही. त्याचं प्रमाण आहे तुम्हाला 200 लिटरसाठी 500 मिली घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 किलो गूळ घ्यायचा आहे, 100 ग्रॅम झिंक घ्यायचं आहे आणि गच्च फवारणी करा, कुठल्याही प्रकारची ड्रॉपिंग होणार नाही. त्याचबरोबर तुमची जी काही चुना मुरचूदचा बाकीच्या याने तुम्हाला फायदा भेटणार आहे तसाच प्रकारचा तुम्हाला फायदा भेटणार आहे. आणि जर तुम्हाला टोमॅटो शेती किंवा इतर कुठल्याही द्राक्ष शेती असो, डाळिंब शेती असो किंवा इतर आता बाकीचे भाजीपाला पिकं असो, तुम्हाला जर कुठल्याही प्रकारच्या जर समस्या असेल तर माझा नंबर आहे 77 67 90 64 19. मी कृषी सल्लागार कृष्ण मधुकर आवारे नक्कीच तुमची मदत करेल. शेतकरी मित्रांनो जर शेतीविषयी तुम्हाला कुठलीही अडचण असली तर मला नक्कीच संपर्क साधा. आणि जर अजूनही चुना मुरचूदविषयी जर बरेचसे काही शेतकऱ्यांना जर प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. आपण भरपूर ठिकाणी ट्रायल टाकलेले आहे. साधारणपणे तुम्ही जर म्हटले की हजारो ट्रायल आपल्या झालेल्या आहेत चुना मुरचूदवरती टोमॅटो पिकामध्ये, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. चला तर मग शेतकरी मित्रांनो, मी तुमचा आवडतीचा कृषी सल्लागार घेतोय निरोप. धन्यवाद.